बालपणी प्रत्येक जण काही ना काही खोड्या करत असतो. बालपण हे खोड्या करण्यासाठीच असतं. लहानपणी केलेल्या खोड्या आता आठवून प्रत्येक जण त्या आठवणीत रमतो आणि बालपणीच्या त्या आठवणी आठवून आता प्रत्येकालाच हसायला येतं. प्रत्येक जण बालपणी अतरंगी असतो आणि असाच एक अभिनेता आहे ज्याने त्याच्या लहानपणी अनेक खोड्या केल्या आहेत. हा अभिनेता म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अधिपती म्हणजेच अभिनेता ऋषिकेश शेलार. झी मराठी वाहिनीवर लवकरच ड्रामा ज्युनियर्स हा नवीन कार्यक्रम सुरू होणार आहे. यामध्ये लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहता येणार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ऋषिकेशने त्याच्या लहानपणीचे काही खास किस्से सांगितले आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्याने त्याच्या स्वामी विवेकानंदाच्या फॅन्सी ड्रेस बद्दल व त्याने साकारलेल्या एका विदूषकाच्या पात्राबद्दलची खास आठवण सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये ऋषिकेशने असं म्हटलं आहे की मी 3री-4थीत असताना आमच्या इथे गणेशोत्सवादरम्यान फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात मी स्वामी विवेकानंद झालो होतो. यासाठी मी भगवी वस्त्रे परिधान केली होती आणि यामुळे माझ्या मित्रांनी माझे खूपच कौतुक केलं. त्यावेळी मी खूपच हवेत गेलो, पण या नादात मी माझं भाषण पाठ करायचं विसरलो आणि मी मोठ्या आत्मविश्वासाने स्टेजवर गेलो आणि माझ्या लक्षात आलं की मला काहीच येत नाहीये आणि मी जीभ बाहेर काढली. तसाच एक फोटो माझ्याकडे आहे. यापुढे त्याने दुसरा किस्साही सांगितला. याबद्दल त्याने असं म्हटलं की मी आत्ताच 2014 मध्ये एका नाटकात भाग घेतला होता. त्यात मी विदूषकाची भूमिका साकारली होती. त्यात मी धोतर परिधान केलं होतं आणि मोठं खोटं पोटही लावलं होतं. तर मी स्टेजवर एंट्री केली आणि सगळेच माझ्यावर हसायला लागले. मला वाटलं माझ्या एंट्रीनेच सगळे खुश झाले आहेत, पण खरं तर माझ्या फाटलेल्या धोतरामुळे मला सर्व हसत होते. कारण मी घातलेले धोतर हे बांधलेलं नव्हतं तर शिवलेलं होतं आणि ते मधूनच फाटलं होतं आणि याचा एक फोटोही माझ्याकडे आहे. दरम्यान ऋषिकेशचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडला असून या व्हिडिओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी अभिनेत्याचे हे किस्से त्यांना आवडल्याचे कमेंटद्वारे म्हटलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.